खूप प्रयत्नपूर्वक एक वेगळा लूक. ते म्हणले, "याच्या अभिनयात काही बदल होत नाही, दिसण्याने तरी काही होतोय का?" असं म्हणून एक त्यांनी वेगळा लूक दिला. मला राग येतो कधी-कधी माझ्या या पात्राचा. एनर्जी मला वाटतं देवानी मला जन्माला घातली तेव्हापासून दिलेलीच आहे. म्हणाला मरेपर्यंत वापरी. तुंबाडची मंजुळा नेमकी आहे कोण? हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तुंबाडची मंजुळा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि धमाल कमाल टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? आम्ही खूप छान, मस्त, मजेत. येस, पण आता तुंबाडची मंजुळा एक नवीन जॉनरचा नवीन एक वेगळा चित्रपट तुम्ही घेऊन येतात. सर, मला तुमचा लुक प्रचंड आवडला. आम्ही ट्रेलर बघितल्या, त्या कार मधनं तुम्ही उतरताना काय तो लुक होता. मला सांगा सर, जेव्हा असं असतं ना की आपण लुक टेस्ट करतो आणि पहिली प्रतिक्रिया आपण आरशात बघून स्वतःला देतो, ती प्रतिक्रिया तुमची काय होती? मला खूप चांगलं वाटलं, कारण एकतर त्या गेटअपसाठी दिग्दर्शकानं खूप मेहनत घेतली आणि रंगभूषाकार सचिन गिलबिले असेल, कुंदन दिवेकर असतील, या लोकांनी खूप प्रयत्नपूर्वक एक वेगळा लूक. ते म्हणले, "याच्या अभिनयात काही बदल होत नाही, दिसण्याने तरी काही होतोय का?" असं म्हणून एक त्यांनी वेगळा लूक दिला आणि तो मला स्वतःलाही खूप आवडलं आणि त्यामुळे माझं वागणं बोलणं सुद्धा बदललं आणि ते पात्र साकारलं गुरुजींचं. आणि मला असं वाटतं की आपण त्या विविध भूमिकांचा शोध घेत असतो, तर या निमित्ताने एक वेगळी भूमिका करायला मिळाली याचा आनंद आहे. आणि 48 पात्र यामध्ये विविध कोरगावकर नावाच्या एका नवख्या दिग्दर्शकाने अतिशय अप्रतिम अशी मोठ बांधलेली आहे. आणि बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये आमचे काही कलाकार म्हणले की आमची ठिपक्यांची रांगोळी आहे, तर ही रांगोळी त्यांनी फार उत्तम पद्धतीनं रेखाटलेली आहे. येत्या 5 जूनला सर्व रसिक प्रेक्षकांनी महाराष्ट्रातल्या हा उन्हाचा कहर सोसल्यानंतर एक छान हळुवार वाऱ्याची झुळूक हा. किंवा एखादा ढगाचा तुकडा जेव्हा सूर्याला अडवतो आणि गार वाटायला लागतं, तशा काहीशा भावना चित्रपटगृहात त्यांना अनुभवता येतील तुंबाडची मंजुळा या सिनेमाच्या निमित्ताने. वा, पण सई मटका किंग, काय प्रेझेन्स होता तुझा. आणि मला तुझा एक शॉट प्रचंड आवडला, तो म्हणजे तू गुलाबी साडीत चालत येते, त्या गाडीमधनं जेव्हा उतरते, तो ऑरा फार कमाल होता. म्हणजे तुंबाडच्या मंजुळेबद्दल विचारते, पण मला हे खरंच विचारायचं की विजय सर मराठी कलाकारांचं तुमच्या सगळ्यांचं भरभरून कौतुक करतात. मला तुझ्याकडनं त्यांच्या सोबत काम करण्याचा एक अनुभव जाणून घ्यायचा आहे. कसा होता हा अनुभव? विजय खूप मला असं वाटतं की त्यांनी यश अपयश सगळं बघितलेलं आहे आणि तो त्याच्यामुळे खूप ग्राउंडेड आहे, अप्रोचेबल आहे आणि चांगला ॲक्टर आहे मुळात. त्यामुळे मला फार मजा आली आणि आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू सीझन 2. येस, पण आता तुंबाडची मंजुळा घेऊन येते. आम्ही पोस्टरमध्ये पाहत होतो, टीजरमध्ये पाहत होतो, तू दिसत नव्हती, पण ट्रेलरमध्ये दिसलीस तू. आणि दिसल्यावर वाटलं, अरे सईची ही पुन्हा एक वेगळी भूमिका येते. सई, कशी आहे ही जी भूमिका तू साकारतेस, ती नेमकी कशी आहे? सिमिलर वाटते सई सोबत की नाही? अजिबात नाही. आणि मला राग येतो कधी-कधी माझ्या या पात्राचा. का ते तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरती कळेल. पण अजिबात साम्य नाही आहे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं. आणि मला वाटतं की हीच गोष्ट माझ्यासाठी आकर्षण ठरली आणि म्हणून मी हे पात्र स्वीकारलं. आणि खूप काय म्हणूया, पैसा वसूल स्क्रिप्ट आहे या सिनेमाची आणि हेच फिलिंग ऑडियन्सला 5 जूनपासून येईल अशी अपेक्षा आहे, खात्री आहे आणि आशा पण आहे. येस, पण जेव्हा स्क्रिप्ट वाचलीस किंवा कथा ऐकली, पहिल्या भावना काय होत्या किंवा ते रिएक्शन स्वतःचं काय होतं तुझं? मला हा सिनेमा करायचा आहे किंवा मला या सिनेमाचा भाग बनायचा आहे, कसाही म्हणजे ॲक्टिंग जरी ॲक्टिंगच्या रूपात नसेल तरी कसंही पडद्यामागे कुठल्याही प्रकारे मला या सिनेमाचा भाग बनायचा आहे अशी भावना होती. कारण फार टाईट स्क्रिप्ट आहे, फार इव्हेंटफुल स्क्रिप्ट आहे आणि खिळवून ठेवेल लोकांना अशी स्क्रिप्ट आहे. अगदीच, पण 48 कलाकारांची फौज हे जमा करण्यातच एक वेगळं कष्ट असेल. कधी ठरवलं की एवढे कलाकारांना घेऊन आपण हा चित्रपट करूयात आणि ही फौज आपल्याला हवी आहे? हा म्हणजे हे ठरवलं बवेश दानवेकरांनी, मी केलं फक्त. आणि या या गोष्टीची गरज ती कॅरेक्टर्स होती. म्हणजे हे गाव उभं करण्यासाठी, हे गावचं एक वातावरण
उभं करण्यासाठी या पात्रांची गरज होती. 48 आर्टिस्ट हवे होते, कॅरेक्टर्स हवे होते आणि म्हणून या या गोष्टीची गरज आहे म्हणून ही पात्र आहेत. अगदीच. पण एवढे सगळे दिग्गज कलाकारांसोबत जेव्हा काम केलं जातं तेव्हा पहिलाच सिनेमा असतो, तर एक वेगळी जबाबदारी असते. आता काय जबाबदारी होती दिग्दर्शक म्हणून जेव्हा या सगळ्यांसोबत काम केलं गेलं? जबाबदारी म्हणजे त्यांनी माझ्यावर एक विश्वास ठेवून हो म्हणाले होते ते मला. सो ती जबाबदारी मोठी होती खरं तर. कारण जेव्हा एक आर्टिस्ट एका डिरेक्टरवर विश्वास ठेवतो एका गोष्टीसाठी आणि त्यांना माहीत नसतो सिनेमा कसा होणार आहे, कसा बनणार आहे किंवा कसा दिसणार आहे, त्याच्या आधीच ते हो म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की ना प्रत्येक डिरेक्टरची जबाबदारी आहे की तो सिनेमा चांगलाच बनला पाहिजे. सो ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि त्या जबाबदारीमध्ये मला म्हणजे ना ह्यांचे अनुभव जे आहेत म्हणजे 48 कॅरेक्टर्सचे 48 अनुभव मला कामी आलेत आणि त्यांचा एक अनुभव जो तयार झालाय जी तुंबडची मंजुळा आहे. वा, आऊंना विचारायचंय, आऊ कमाल डान्स केलाय, किती छान नाचलाय. खरं तर विचारायचं ही एनर्जी कुठून आली होती एवढी? एनर्जी मला वाटतं देवानी मला जन्माला घातली तेव्हापासून दिलेलीच आहे. म्हणाला मरेपर्यंत वापरी. हो, पण मला असं वाटतं आऊ तुम्ही तिन्ही म्हणजे असं वयोगटातल्या दिग्दर्शकांसोबत काम केलंय, पण आत्ताच्या या पिढीतल्या ह्या दिग्दर्शकासोबत काम करताना काय अनुभव होता आऊंचा? माझ्या अनुभवापेक्षा मला त्याच्याकडे बघताना जरा वाईट वाटत होतं. टेन्शन दिसत होतं की या सगळ्या राक्षसांना पकडून मी कसा सिनेमा करू. त्यामुळे जरा टेन्शन. आपला परीक्षेचा पहिला पेपर असतो तेव्हा आपल्याला बघा टेन्शन येतं, सारखं पाळावं लागतं ह्याला. तसं त्याचं झालं होतं. पण नंतर त्याला कळलं की सगळी पोरं त्याला समजून घेत आहेत, त्यामुळे तो आम्हाला समजून घ्यायला लागला. हो, पण आता आम्ही ट्रेलर बघितला तेव्हा सुरुवातीलाच तुम्ही आम्हाला पाहायला मिळताय. मला सांगा नेमकं हे कॅरेक्टर कसं आहे? हे ती फक्त दुकान सांभाळते की गावकऱ्यांना सगळ्यांवर लक्ष ठेवून ती कुठेतरी शोध घेते? गावातली म्हातारी ज्या नेहमी टिपिकल बायका असतात. आमचं घर आहे, त्या घरामध्येच आमचं दुकान आहे. मी त्या गल्ल्यावर बसलेली नाहीये, बाहेर एक बसायला आहे तिथे बसली आहे. दिसत नाहीये, अच्ची करून बघते आणि आल्या गेलेल्यांच्या पंचायती करत असते. दुनियाच्या सगळ्या खबऱ्या तिला असतात. आता जशी मी घरी बसते आणि सगळं मला माहीत असतं तशी. अगदीच. पण मी आत्ताच याला विचारेल की सई म्हटलं हिडन टॅलेंट, एखादं टॅलेंट जे तुम्हाला माहितीये कोणाला माहित नाही, असं जर विचारलं तर माहितीये तुम्हाला असं कोणतं? तशा आम्ही कधी भेटलो पण नाहीये. मी हास्य जत्रेमध्येच तिला भेटले, बाकी अशी कधी भेटलेलीच नाही. कुठे फंक्शनमध्ये वगैरे एकत्र असलो तर, ते पण जास्त तिचा ग्रुप वेगळा असतो, मी कोणाकडे बोलत असते, त्यामुळे माहीत नाही. ती एक चांगली नटी आहे, हास्य जत्रामध्ये जज आहे, एवढं मला माहित आहे. वा, पण जसं आता मगाशी आऊ म्हणाला की टेन्शन दिसत होतं, मला सांग आऊंची भीती वाटत होती? हा, सुरुवातीला होती कारण ना मला लोकांनी थोडं घाबरवलं होतं आऊंबद्दल. आता नेहमी माझी प्रशंसा करत हा, असतात. पण त्याचा उलटा अनुभव आला. म्हणजे एक सीन शूट झाला आणि मला वाटलं अरे नाही रे, लोक काय पण बोलतायत रे. म्हणजे ना त्यांनी जी माया दिली मला अजून आठवत आहे. शेवटच्या दिवशी ते निघताना गाडीत बसताना मला लोकने काळजी घ्या हे जे शब्द आहेत ना मला ते अजूनही लक्षात आहेत. कारण ना त्यांनी प्रेम केलं माझ्यावर नंतर आणि मला काहीही त्रास झाला नाही कोणाचाच. म्हणजे आऊन सोडत कोणाचाच त्रास झाला नाहीये. सो हे माझं भाग्य आहे की मला ह्यांच्यासोबत काम करायला मिळालं. अगदीच. पण सई पुन्हा एकदा मकरंद सरांसोबत काम करते. मला सांग आत्ता ही मैत्री किती घट्ट झाली आणि किती छान झाली असं वाटतंय? खूपच. म्हणजे आता मी एखादी गोष्ट केली तर ती का केली ह्याचं एक्सप्लेनेशन नाही द्यायला लागत, किंवा त्यांनी एखादी गोष्ट केली किंवा ते एखादी गोष्ट म्हणाले तर त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला नाही लागत. आयुष्यात कुठली काही गोष्ट अडली असेल तर कुठलेही बाकीचे प्रश्न न विचारता त्याचं शंका निरसन करणार हे मला माहिती आहे. त्यामुळे फारच मच्युअर झालेली आहे. माणूस म्हणून खूप कमी लोकांना माहिती आहे की ह्यांची स्पिरिच्युअल पोच खूप जास्त आहे. ते कधी कळणार नाही कोणाला. त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांना कदाचित कळेल. पण मला खूप आनंद आहे की ह्या इनिंग्समध्ये ते आता वेगवेगळे रोल्स करतायत, वेगवेगळे चॅलेंजेस स्वीकारतायत. ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि
माझी खात्री आहे की जेवढे वेगवेगळे रोल्स ते स्वीकारतील तेवढी व्हरायटी त्यांच्याकडे आता येणार आहे याची मला खात्री आहे. आणि ती बघायला मिळते. मानवतमध्ये आम्ही एकत्र काम केलं, आम्ही आता ह्याच्यात पण एकत्र काम करतोय. रान बाजारमध्ये यांची भूमिका खतरनाक होती. आपण मकॅजींना कधीच असं बघितलेलं नाही, अशा भूमिका त्यांनी या काळात केल्यात आणि इट इज कमेंडेबल. मला असं वाटतं की एवढं काम करून ही भूक असणं, हे करायची तयारी असणं, हे कुठेतरी दर्शवतं की तुम्ही अजूनही जमिनीवर आहात. तुमच्यामध्ये अजून छान छान गोष्टी ग्रहण करण्याची कपॅसिटी आहे, तयारी आहे. आणि मला अशी लोक फार आवडतात. तेच. पण सर, आता मी तुम्हाला विचारते की ही तुंबाडची मंजुळा ही खरं तर तुमच्या नजरेतनं काय असणार आहे? काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना? मला हा प्रश्न जेव्हा दिग्दर्शकाने स्क्रिप्ट वाचली माझ्याबरोबर पहिल्यांदा, तेव्हापासून आतापर्यंत पडलेला आहे. तुंबाडची मंजुळा नेमकी कोण आहे हे मलाही 5 जूनलाच कळणार आहे, कारण या 48 जणांच्या गर्दीत मलाही अंदाज आला नाही. मी मध्येच अवकडं बघायचो, तुंबाडची मंजुळा ही आहे का नाही, ही आहे का नाही. मला कधी कधी तर हाच तुंबाडची मंजुळा आहे का असंही वाटून गेलं. मग नंतर मी म्हणलं हे बवेशजी तर नाहीत ना तुंबाडची मंजुळा. तर हा प्रश्न खरोखरीच अनुत्तरित आणि तसाच आहे मनात. आणि म्हणून मलाही प्रेक्षकांना इतकीच हा सिनेमा बघण्याची पण उत्सुकता आहे. तुंबाडची मंजुळा नेमकी आहे कोण? अगदीच. आणि आम्हालाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ही नेमकी आहे कोण. बरं. पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? हा जो पाय दिसतोय हा तुंबाडच्या मंजुळेचा पाय आहे. आणि हा पाय नेमका कुणाचा आहे याचं उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर येत्या 5 जून पासून महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये येऊन पहा तुंबाडची मंजुळा. अगदीच सर, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट या प्रोजेक्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.